रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज 14वा दिवस, अध्याय 11वा. आजचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणमधील मराठीमध्ये अर्थासहित माहिती एक तरी ओवी अनुभवावी या उक्तीप्रमाणे ही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ही माहिती आपण सर्वांनी श्रवण करावी आणि आपणास नेहमी अशीच माहिती धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती नेहमी मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्यास वेळोवेळी आपणास ही माहिती मिळेल. आजचे पुष्पचिंतन. तेने देवाची या दोन्ही मूर्ती निकिया न्याहाळालिया चित्ती, तव विश्वरूप पाहुनी कृष्णमूर्ती देखिला लाभू. अध्याय 11वा, ओवी 702. अर्थ. अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपाचे व कृष्णमूर्तीचे अशी दोन रूप बघितले, परंतु अर्जुनाला विश्वरूपापेक्षा देवाची सगुण रूप अधिक आवडलेले. चिंतन. साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय वरील ओवीच्या माध्यमातून देवाच्या सगुण मूर्तीचे सौंदर्य वर्णन करत आहेत. अर्जुनाने भगवंताकडे देवाच्या विश्वरूपाच्या दर्शनाची मागणी केली. तुझे विश्वरूप पण आगवे माझ्या दिटीशी गोचर होवावे, आयसी थोर आस जीवे बांधुनी आहे. अर्जुनाने विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केल्यानंतर भगवंताने आजपर्यंत कोणालाही न दाखवलेले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. विश्वरूप अर्जुनाला दाखवले. ब्रह्मांडातील सर्व देवापासून सर्व जीवांना दुर्लभ असे विश्वरूप अर्जुनाने बघितले. जे रूप ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, चंद्र, स्वर्गीचे देव, देवाचे इतर सर्व भक्त यांना दुर्लभ ते देवाने अर्जुनाला विश्वरूप दाखवले. हे स्वरूप एवढे भयानक होते, अर्जुना ते पाहणे सुद्धा त्रासदायक वाटत होते. एकटाच श्रीकृष्ण सर्व सृष्टीचा विनाश करीत होता. कौरवाचे सर्व सैन्य भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यास देव मारत होता. विश्वरूपाच्या दाढा, विखाळ मुखे पाहून अर्जुनाला थरकाप सुटला. अर्जुन घाबरला आणि म्हणाला, देवा मला तुझे विश्वरूप नको, मला तुझे सगुण रूप दाखव. अशी अर्जुनाने विनंती केली. हा माझा भ्रम होता. मला वाटत होते मीच सर्वांना मारणारा आहे. हा माझा भ्रम तू दूर केलास. देवा लवकर मला तुझ्या सगुण रूप दाखव. त्यावेळी देवाने म्हटले, अरे अर्जुना, असे काय बोलतोस? अरे अनेक जन्म कठोर तपश्चर्या साधना करणाऱ्या सुद्धा या विश्वरूपाचा लाभ नाही आणि तू या स्वरूपाला पाहण्यास नको म्हणतोस.
तेव्हा अर्जुन देवाला विनंती करतो, देवा मला तुझे कृष्ण रूप दाखव. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे, आता होता ती आंधळे कृष्ण मूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे वाचुनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिताती हे. अर्जुनाने नाना प्रकारे विनंती केल्यानंतर भगवंताने आपले स्वरूप प्रगट केले. त्यावेळी अर्जुनाने दोन्ही मूर्ती पाहिल्यानंतर दोन्ही रूपाची तुलना करून भगवंताची कृष्णमूर्ती सगुण रूप किती गोड आहे तेच वरील ओवीतून सांगितलेले आहे. तेने देवाच्या दोन्ही मूर्ती निकिया न्याळिल्या चित्ती, तव विश्वरूपाहून कृष्णमूर्ती देखिला लाभू. देवाचे सगुण रूप भक्तांना समाधान सुख देते म्हणून अनेक संतांनी सगुण रूपाचे वर्णन केलेले आहे. जसे सावळे सावळे रूप, मनोहर राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, तुझ पाहता सामोरी तुझे रूप चित्ती राहो, सर्व सुखाचे आगर झनी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा. अशा अनेक रीतीने देवाच्या सगुण रूपाचे वर्णन संतांनी केले आहे. म्हणून सगुण रूप पाहणे सोपे आहे. हे रूप सर्वांना सहज पाहणे शक्य आहे. म्हणून सर्वांनी या सगुण रूपाच्या भगवंताचे ध्यान करावे आणि त्या देवाच्या स्वरूपाशी ऐक्य साधावे. रामकृष्ण हरी उणे पुरे घ्यावे सांभाळून. रामकृष्ण हरी. आणि ही आपण श्रवण करा. जास्तीत जास्त भक्तापर्यंत माहिती मिळावी म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.